आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मराठा आरक्षणावरून जी कोंडी होती ती आज सुटली अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे। आंदोलनकर्त्यांची मागणी सरकारने तत्वतः मान्य केली असंही ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। सोबत राज्याचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत। काय सांगाल सर, आज सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक अध्यादेश काढलेला आहे। अशा पद्धतीने अध्यादेश काढून आपल्या मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं का किंवा मिळवता येऊ शकतं का? मराठा आरक्षणावरून जी काही कोंडी होती ती कोंडी यशस्वी फुटली आहे असं आज म्हणायला हरकत नाही। याला प्रामुख्याने कारण असं आहे की आंदोलनकर्ते यांची जी मागणी होती ती तत्वतः सरकारने मान्य केलेली आहे आणि म्हणून सरकारने याकरता अध्यादेश काढून दुसरी जी मागणी होती सखे सोयऱ्याच्या बाबतीत ती देखील मान्य करण्यात आली। आणि सखे सोयरे हा शब्द जो होता याला जी संदिग्धता होती त्याचे देखील सरकारने क्लॅरिफिकेशन या अध्यादेशमध्ये दिलेलं आहे। अर्थात या बाबतीत सरकारला ज्या वेळेला सखे सोयरे या बाबतीत जेव्हा निर्णय घ्यावा लागेल त्यावेळेला अध्यादेशामध्ये नमूद केलेल्या व्याख्येप्रमाणे तसं नातेवाईक मराठा समाजाचे येतात की नाही याची चाचपणी संबंधित अधिकाऱ्यांना आणि त्या संदर्भात प्रमाणपत्र पुरावे हे देखील संबंधितांना द्यावे लागतील ही स्पष्ट झालेली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।